सामाजिक, राजकीय, आर्थिक, कला, सांस्कृतिक, कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो वैद्यकीय, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील, महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील उत्तम बातमी. लोकविकास न्यूज, खबर महाराष्ट्राची, लोकविकासाची. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चालेल. पटकन फक्त विचारतो की AI सुद्धा आपण हाताळता, म्हणजे आधुनिकतेकडे पाहता, आणि हिंदुत्वाचाही मुद्दा आपल्यासाठी हे महत्वाचा आहे. तर हा कसा काय समतोल आहे? बघा, मला असं त्याच्यात भेदच नाही. हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे. एखादा जो मोबाईल फोन असतो ना, त्याचा आत्मा त्याचं सिम कार्ड असतं. ते सिम कार्ड काढलं तर मोबाईल फोन मध्ये काहीच नाही. तसं आमचा आत्मा हिंदुत्व आहे, आमचं सिम कार्ड हिंदुत्व आहे. ते काढलं तर आमच्यामध्ये काहीच नाही. आणि हे जे हिंदुत्व आहे ना, हे हिंदुत्वच खऱ्या अर्थानं आम्हाला हे विकास करते. त्याला तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. ही संस्कृती जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती आहे, सगळ्यात प्राचीन सभ्यता आहे. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस अख्खा युरोप स्टोन एज मध्ये होता आणि विज्ञान, या दोन गोष्टी या हिंदुत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठलाही भेद नाही. मला तर असं वाटतं की हिंदुत्वामध्ये जेवढी सर्वसमावेशकता आहे ती तर कोणामध्येही नाही आहे. म्हणून आम्ही हिंदू आहोत, आम्ही सर्वसमावेशक आहोत, आणि म्हणूनच आम्ही विकास करू शकतो. आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी काय सांगितलं, चरणी इच्छा. सर, डिमोशन तुमचं करायचं विचार अजिबात नाही, पण जर तुम्ही संभाजीनगरचे जर महापौर झाला तर काय? कालच मी माझ्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं, मी नगरसेवक राहिलो, महापौर राहिलो. महापौराचा आणि नगरसेवकाचा जॉब फार डिमांडिंग आहे. कारण लोकांना तो हवा असतो, छोट्यातल्या छोट्या कामाकरता तो रिस्पॉन्सिबल असतो. नाली चोक झाली तरी तोच रिस्पॉन्सिबल असतो. लाईट बंद पडला तरी लोक त्याला शिव्या देतात. जनसंपर्क, प्रत्यक्ष जनसंपर्क. आणि लाडकी बहीण की लाडका भाऊ? लाडकी बहीणच. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, एक वेळ लाडका भाऊ तुमची साथ सोडेल, लाडकी बहीण कधीच साथ सोडत नाही. या उत्तराशी तर आम्ही सगळ्या अगदी सहमत आहोत निश्चितपणे, आणि आमच्याकडून तसं वचनही देऊ शकतो. सर, संभाजीनगरकरांसाठी 15 जानेवारीच्या निमित्ताने, मतदानाच्या निमित्ताने आपलं काही आवाहन? निश्चितपणे छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना माझं आव्हान आहे. गेल्या काळात आम्ही केलेलं काम तुम्ही बघितलेलं आहे. या शहराच्या विकासाची तळमळ आणि शहराच्या विकासाचा रोडमॅप हा आमच्याकडे आहे, हे देखील तुम्ही बघितलेलं आहे. आम्ही मतं ही विकासाच्या मुद्द्यावर मागतो आहोत, हे देखील आपण अनुभवलेलं आहे. त्यामुळे येत्या 15 तारखेला छत्रपती संभाजीनगर वासियांनी मतदानाला जावं. जिथे कमळाचं बटन दिसेल, कारण एकाला 4 मतं द्यायची आहेत, त्यामुळे कन्फ्यूज न होता जिथे जिथे कमळाचं बटन दिसेल ते कमळाचं बटन त्या ठिकाणी दाबावं. आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमतासहित या ठिकाणी आमचा महापौर बसवावा. 15 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या. 16 तारखेपासून 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेऊ, हा माझा शब्द आहे. धन्यवाद सर. देवाभाऊची आता टॉक शो झालेला आहे. संभाजीनगरच्या बद्दल सगळं त्यांनी सांगितलेलं आहे की पाणी, रस्ते, अतिक्रमण, शौचालय सगळं देणार आहे. आणि त्यांचा सांगितलेला शब्द आम्ही पूर्ण करू. खूप मोठं विकासाचं विजन त्यांनी दिलेलं आहे आज, आणि आज जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. तर नागरिकाचं तर ठीक आहे, त्यांनी जे सांगितलं आहे ते मी पूर्ण करणार आहे. एकंदरीत पहिल्याच वेळेस 90 ठिकाणी डिजिटल प्रचार यंत्रणा राबवली. हे ठाण्याला झाले आहे, ठाण्याला सक्सेस झाला म्हणून संभाजीनगरला केलं आहे. त्यांचं विकासाचं विजन आहे, तेच तुमचं पण आहे का? हो, माझा बी आहे. काय आव्हान कराल या निमित्तानं? आव्हान म्हणजे काय, स्मार्ट सिटी असा माझा प्रभाग राहील. ठीक आहे का? काय सांगाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज खूप सुंदर असं तुम्हाला मार्गदर्शन केलं, आणि ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी तुम्ही काय कराल? निश्चित देवेंद्रजींनी जो या शहरासाठी शब्द दिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक निश्चित तो शब्द या ठिकाणी पूर्ण करतील.
आणि शहर हे एका नव्या दिशेने वाटचाल करायला सुरू होईल. आणखीन काय संकल्पना आहे संभाजीनगरसाठी तुमची? संकल्पना निश्चित आता देवेंद्रजींनी जी सांगितली ती पूर्णत्वाला नेण्याचं काम हे सर्व नगरसेवक करतील, हीच संकल्पना आहे. भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल मग? निश्चित भारतीय जनता पार्टीचा महापौर हा या ठिकाणी यावेळेला बसेल आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मुख्यमंत्री साहेब करतील. काय आव्हान कराल छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आव्हान करतो की आपण येणाऱ्या 15 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये कमळ फुलवावं, सगळ्या कमळाच्या नगरसेवकांना मोठ्या संख्येने आपण निवडून आणावं, त्याचबरोबर मामूला कडेवर घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी. धन्यवाद.